असं इग्नोर करा की समोरच्याची झोपच उडाली पाहिजे. नमस्कार मैत्रिणींनो, आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी अशा लोकांचा सामना करावा लागतो जे त्याला कमी लेखतात, त्याच्या भावना समजून घेत नाहीत किंवा जाणीवपूर्वक त्याला इग्नोर करतात. अशा वेळी मन दुखावते, राग येतो आणि सतत एकच विचार मनात फिरत राहतो की समोरच्याला उत्तर कसं द्यायचं. पण मैत्रिणींनो, खऱ्या अर्थाने मजबूत व्यक्ती ती नसते जी प्रत्येक गोष्टीला उत्तर देते, तर ती असते जी योग्य वेळी शांत राहते आणि स्वतःच्या प्रगतीने उत्तर देते. लक्षात ठेवा, प्रत्येक लढाई शब्दाने जिंकता येत नाही. काही लढाया यशाने जिंकाव्या लागतात. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला इग्नोर करते, तेव्हा सर्वात आधी स्वतःला एक प्रश्न विचारा, खरंच त्या व्यक्तीची प्रतिक्रिया तुमच्या भविष्यापेक्षा जास्त महत्वाची आहे का? जर उत्तर नाही असेल तर त्याच क्षणी ठरवा की आता मी माझी ऊर्जा त्या व्यक्तीवर खर्च करणार नाही. कारण तुमची ऊर्जा खूप मौल्यवान आहे. तुम्ही ती कुठे वापरता यावर तुमचे भविष्य ठरत असते. लोकांच्या वागण्याचा विचार करत बसलात तर तुम्ही मानसिकदृष्ट्या थकून जाल. पण त्याच वेळेत जर स्वतःवर काम केले तर तुमचे आयुष्य बदलू शकते. अनेक लोक आपल्याला मुद्दाम दुर्लक्ष करतात, कारण त्यांना वाटत असते की आपण त्यांच्या मागे धावू, त्यांचे लक्ष मिळवण्यासाठी प्रयत्न करू. पण जेव्हा तुम्ही शांत राहता, स्वतःच्या कामात व्यस्त राहता आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा त्यांची अपेक्षा मोडते. त्यांना वाटते की तुम्ही खचाल, पण तुम्ही अधिक मजबूत होता. त्यांना वाटते की तुम्ही रडाल, पण तुम्ही स्वतःला घडवायला सुरुवात करता. आणि हीच गोष्ट त्यांना सर्वात जास्त अस्वस्थ करते. लक्षात ठेवा, जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीला कधीतरी नाकारण्यात आले आहे. प्रत्येक महान व्यक्तीच्या आयुष्यात असे लोक आले ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही, पण त्यांनी प्रत्येकाला उत्तर देण्यात वेळ वाया घालवला नाही. त्यांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत घेतली. त्यांनी आपले ध्येय इतके मोठे ठेवले की लोकांची टीका त्यांच्यासाठी महत्वाचीच राहिली नाही. आज जग त्यांचा सन्मान करते, कारण त्यांनी स्वतःला बदलले, इतरांना नाही. तुमच्या आयुष्यात कोणी तुम्हाला इग्नोर करत असेल तर त्याला तुमच्या आनंदाची चावी देऊ नका. अनेक लोक एक मोठी चूक करतात. ते स्वतःचा मूड, स्वतःचा आनंद आणि स्वतःचा आत्मविश्वास इतरांच्या वागण्यावर अवलंबून ठेवतात. जर कोणीतरी चांगलं बोललं तर आनंदी होतात आणि जर कोणीतरी दुर्लक्ष केलं तर दुःखी होतात. पण खरा आत्मविश्वास म्हणजे स्वतःची किंमत स्वतः ओळखणे. तुमची किंमत कोणाच्या स्वीकारावर अवलंबून नाही. सूर्याला कोणी पाहिलं नाही म्हणून त्याचा प्रकाश कमी होत नाही. त्याचप्रमाणे कोणीतरी तुम्हाला दुर्लक्षित केलं म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. जर तुम्हाला खरोखरच समोरच्याची झोप उडवायची असेल तर त्याच्याशी भांडू नका, त्याला टोमणे मारू नका आणि त्याच्याबद्दल वाईट बोलू नका. त्याऐवजी स्वतःवर काम करा. नवीन कौशल्य शिका, तुमचे ज्ञान वाढवा, तुमच्या ध्येयासाठी मेहनत करा. तुमचे व्यक्तिमत्व घडवा, तुमचा आत्मविश्वास वाढवा. कारण लोकांना सर्वात जास्त त्रास तुमच्या यशाचा होतो, तुमच्या शांततेचा होतो, तुमच्या प्रगतीचा होतो. जीवनात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही काय करता हे जास्त महत्वाचे असते. अनेक लोक फक्त बोलत राहतात आणि काही लोक काम करत राहतात. शेवटी इतिहास बोलणाऱ्यांना नाही तर काम करणाऱ्यांना लक्षात ठेवतो. म्हणून आजपासून निर्णय घ्या की मी लोकांच्या मतांमध्ये अडकणार नाही. मी माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणार. मी माझ्या स्वप्नांसाठी मेहनत करणार. मी माझ्या भविष्याची जबाबदारी स्वतः घेणार. कधी कधी काही लोक आपल्यापासून दूर जातात आणि तेच आपल्या आयुष्यासाठी चांगले असते. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रवासाचा भाग नसते.
काही लोक आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात आणि निघून जातात. त्यामुळे कोणी दूर गेले तर त्यांच्या मागे धावू नका. स्वतःला विचारा, मी माझ्या आयुष्यात किती पुढे जाऊ शकतो? माझ्याकडे कोणती स्वप्ने आहेत? मला काय बनायचे आहे? आणि मग त्या दिशेने चालायला सुरुवात करा. आजपासून स्वतःला एक वचन द्या, मी कोणालाही माझी मानसिक शांती हिरावून घेऊन देणार नाही. मी कोणाच्या दुर्लक्षामुळे स्वतःला कमी समजणार नाही. मी कोणाच्या नकारामुळे थांबणार नाही. मी प्रत्येक अडचणीला संधी बनवणार, प्रत्येक अपमानाला प्रेरणा बनवणार, प्रत्येक टीकेला शक्ती बनवणार आणि प्रत्येक इग्नोरला माझ्या यशाच्या प्रवासाची सुरुवात बनवणार. एक दिवस असा येईल की ज्यांनी तुम्हाला दुर्लक्षित केले होते तेच लोक तुमच्या यशाची चर्चा करतील. पण त्या दिवसाची वाट पाहू नका, कारण तुमचा उद्देश त्यांना प्रभावित करणे नसावा. तुमचा उद्देश स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनणे असावा. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकता, स्वतःच्या ध्येयासाठी मेहनत करता आणि स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करता, तेव्हा जग आपोआप तुमच्याकडे पाहू लागते. शेवटी एवढेच सांगू इच्छिते, प्रतिक्रिया देण्यात वेळ घालवू नका, प्रगती करण्यात वेळ घालवा. लोकांना उत्तर देण्यात आयुष्य वाया घालवू नका. तुमचे यशच तुमचे उत्तर बनू द्या आणि स्वतःला इतके सक्षम बनवा की ज्यांनी तुम्हाला इग्नोर केले होते त्यांची झोपच उडाली पाहिजे. धन्यवाद. अशाच प्रेरणादायी व्हिडिओंसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.